नमस्कार मित्रांनो. आज आपण एक भावनिक आणि रोमॅन्टिक अशी ज्योतिषीय सफर घेणार आहोत. कर्क राशीचा पुरुष आणि कुंभ राशीची स्त्री यांच्यातील प्रेम. कल्पना करा, एका शांत समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बसला आहात. लाटांच्या दर्जले एक संवेदनशील पुरुष तुम्हाला त्याच्या भावनिक खोलीने आकर्षित करतोय आणि तुम्ही एक मुक्त मनाची स्त्री आहात जी त्याला नव्या कल्पना आणि स्वातंत्र्याने मोहित करत आहात. हे चित्र अगदी कर्क पुरुष आणि कुंभ स्त्री यांच्या प्रेमाची सुरुवात दाखवतं. पण हे प्रेम सुरू कसं होतं, ते एकमेकांकडे कशा प्रकारे आकर्षित होतात, त्यांच्या प्रेमाबाबतचा नेमका दृष्टिकोन काय असतो, अपेक्षा कोणत्या असतात, नक्षत्राचा प्रभाव, आव्हाने, ब्रेकअप टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवेत आणि प्रेमामध्ये यशस्वी होण्यासारखे नेमक्या टिप्स कोणत्या आहेत, सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही या राशींचे असाल किंवा अशा नात्यात असाल तर हे तुम्हाला वैयक्तिक अनुभवासारखं निश्चितच वाटेल आणि एक नवीन दृष्टी देईल. चला तर या सफरला सुरुवात करूया. कर्क राशीचा पुरुष आणि कुंभ राशीची स्त्री यांच्यातील प्रेमाची सुरुवात नेहमीच अनपेक्षित आणि रोमांचक असते. कर्कपुरुष हा चंद्राचा प्रभाव असलेला, भावनिक, काळजी घेणारा आणि घरगुती टच त्याच्या स्वभावामध्ये दिसून येतो. तो प्रेमात स्थिरता आणि भावनिक बंधन शोधतो. दुसरीकडे कुंभ स्त्री ही शनी किंवा हर्षलच्या प्रभावाची असते. स्वतंत्र, बौद्धिक, नाविन्यपूर्ण आणि सामाजिक अशा प्रकारची. तिला प्रेमात स्वतंत्र आणि बौद्धिक उत्तेजना हवे असते. या दोघांची थेट भेट सामान्यतः सामाजिक कार्यक्रम, कार्यशाळेत किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होऊ शकते, जिथे कुंभ स्त्री अनोख्या विचारसरणीने आणि मुक्त मनाने कर्क पुरुष तिच्याकडे आकर्षित होतो सुद्धा. उदाहरणार्थ, एका पार्टीत कुंभ स्त्री जगातील नव्या कल्पनावर बोलते आणि कर्कपुरुष तिच्या उत्साहाने प्रभावित होऊन तिच्याशी भावनिक कनेक्शन शोधतो. सुरुवातीला हे प्रेम मैत्रीच्या रूपात सुरू होतं. कुंभ स्त्रीला कर्केची संवेदनशीलता आणि काळजी आवडते, ज्यामुळे तिला तिच्या स्वतंत्र जीवनात एक भावनिक आधार मिळतो. कर्कपुरुषाला कुंभेची स्वतंत्र आणि बौद्धिकची चिकाकी असते, ती ओढते, कारण ती त्याच्या भावनिक जगात नवीनता आणते. हे आकर्षण हळूहळू गहन होतं, जसं की एक नदी समुद्राला मिसळते. कर्कपुरुषाची भावुकता कुंभ स्त्रीच्या स्वतंत्र विचाराची एक जीभ होते. ते एकमेकांच्या प्रेमात ओढले जाण्याचं कारण त्यांच्या विरोधाभासी पण पूरक गुणांमध्ये दडलेलं असतं. कर्कपुरुषाला कुंभ स्त्रीच्या अनपेक्षित आणि रोमांचक व्यक्तिमत्वाचं नेहमीच आकर्षण वाटतं. तिची स्वतंत्र आणि बौद्धिक चर्चा त्याच्या भावनिक जगाला नवे आयाम देतात. कुंभ स्त्रीला कर्केची भावनिक खोली आणि काळजी आकर्षित करते. कर्केच्या मुक्त जीवनात तिला एक विश्वासू असा साथीदार हवा असतो, जो तिच्या कल्पनांचं समर्थन करेल. ही जी ओढ असते की बौद्धिक आणि भावनिक स्तरावर असते. कर्कपुरुषाच्या कल्पनांना भावनिक आधार देतो, तो कुंभ स्त्री त्याच्या भावनांना बौद्धिक उत्तेजन देते. उदाहरणार्थ, एका डिनर डेटवर कुंभ स्त्री भविष्यातील तंत्रज्ञानावर बोले तर कर्कपुरुष तिच्या उत्साहाने प्रभावित होऊन तिच्याकडे भावनिक कथा मांडत असतो. ही पोळ हळूहळू प्रेमात बदलते, पण ते नेहमीच आव्हानपूर्ण असतं, कारण दोघेही वेगवेगळ्या जगातून आलेले असतात. दोघांची व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळे असतात. त्यांच्या एकंदरीत प्रेमाबाबतचा तो दृष्टिकोन असतो, तो संतुलित असतो, पण विरोधाभासी मात्र नक्कीच दिसतो. कर्क पुरुष प्रेमाला भावनिक सुरक्षितता आणि घरगुती सुख म्हणून पाहतो. त्याला रोमॅन्टिक डिनर्स, कुटुंबसमवेत वेळ आणि भावनिक बंधन हवं असतं. तो प्रेमात पूर्णपणे समर्पित होतो आणि दीर्घकालीन असं नातं शोधतो. कुंभ स्त्री प्रेमाला बौद्धिक साथ आणि स्वतंत्र म्हणून पाहते. तिला पारंपरिक नियमांपासून मुक्ती हवी असते.
आणि ती प्रेमात नाविन्य आणि सामाजिक क्रियाकलाप शोधते. तिचा दृष्टिकोन मुक्त आणि अनपेक्षित असतो, ज्यात ती भावनिकतेऐवजी बौद्धिक कनेक्शनला जास्त प्राधान्य देते. एकंदरीत त्यांचं प्रेम आणि दृष्टिकोन एकमेकांना पूरक असाच असतो. कर्केची भावनिकता कुंभेला स्थिरता देते, तर कुंभेची नाविन्यता कर्केला लमे अनुभव सुद्धा देते. पण हे दृष्टिकोन जोडण्यासाठी संवाद सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. एकमेकांपासूनच्या अपेक्षा त्यांच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या असतात. कर्कपुरुष कुंभ स्त्रीकडून भावनिक समर्थन आणि काळजीची अपेक्षा करतो. त्याला तिच्या स्वातंत्र्यातूनही भावनिक बंधन हवं असतं, जसं की रोजचे कॉल्स किंवा घरगुती सुख. तो अपेक्षा करतो की ती त्याच्या भावनांना समजून घेईल आणि कुटुंबाला प्राधान्य देईल. कुंभ स्त्री कर्कपुरुषाकडून स्वतंत्र आणि बौद्धिक समर्थनाची अपेक्षा करत असते. तिला त्याच्या भावनिकतेच्या मर्यादांपासून मुक्ती हवी असते आणि ती अपेक्षा करते की तो तिच्या कल्पनांना आणि सामाजिक जीवनाला समर्थन देईल. उदाहरणार्थ, कुंभ स्त्रीला एकटा फिरायचं असतं, तर कर्कपुरुष तिच्या सोबत येऊ इच्छितो. या अपेक्षा जुळवण्यासाठी दोघांनीही समजूतदारपणा दाखवावा लागतो, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. आता थोडासा नक्षत्रांचा प्रभाव सुद्धा पाहू, कारण हे राशींच्या प्रेम स्वभावाला अधिक महत्त्व देतात. कर्क राशीच्या संबंधात नक्षत्र आहेत पुनर्वसू च शेवटचं चरण, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्र. अर्थात पुष्य आणि आश्लेषा दोन्ही नक्षत्राची चारही चरण ते कर्क राशीमध्ये असतात. पुनर्वसू नक्षत्रातील कर्क पुरुष प्रेमात नूतनीकरण आणि भावनिक वृद्धी शोधतो, पण तो बदलांना विरोध सुद्धा करू शकतो. पुष्य नक्षत्रातील पुरुष अतिशय काळजी घेणारा आणि पोषक असाच असतो, ज्यामुळे तो प्रेमात घरगुती सुख देतो. आश्लेषा नक्षत्रातील पुरुष भावनिकदृष्ट्या थोडा गहन असतो, पण तो ईर्ष्या किंवा संरक्षणाचे अतिरेकी भावना सुद्धा दाखवू शकतो, कारण हे राक्षसगणी नक्षत्र आहे. कुंभ राशीशी संबंधित नक्षत्र आहे धनिष्ठा. धनिष्ठा नक्षत्राचे जे दोन भाग आहे शेवटचे ते शततारका संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व भाद्रपद नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे साधारणतः कुंभ राशीमध्ये येतात. धनिष्ठा नक्षत्रातील जी कुंभ राशीची स्त्री आहे ती प्रेमात, संगीत आणि सामाजिकतेला प्राधान्य देते, पण ती अलिप्त राहू शकते. शततारका नक्षत्रातील स्त्री भूल आणि बौद्धिक असते, ज्यामुळे ती प्रेमात रहस्य आणि नवीनता शोधते. पूर्व भाद्रपद नक्षत्रातील स्त्री थोडी दयाळू असते, मायाळू असते, कारण ते जे नक्षत्र आहे ते मनुष्यगणी नक्षत्र आहे आणि ती प्रेमामध्ये आध्यात्मिक कनेक्शन थोडं अपेक्षित करते. हे नक्षत्र प्रेमाबाबत किंवा त्यांचा प्रेमामधील त्यांचा जो स्वभाव असतो तो निर्धारित करतात, म्हणजे कशा प्रकारे आपलं प्रेम पुढे जायला हवं. उदाहरणार्थ, पुष्य आणि शततारका यांच्या बौद्धिक आणि भावनिक संतुलन चांगलं जुळतं, पण आश्लेषा आणि धनिष्ठा यांच्या तिरशा आणि अलिप्तता त्रास देऊ शकतात. या दोघांचं पटणं कधी कधी थोडंसं कठीण होण्याचं कारण त्यांच्या मूलभूत स्वभावातील फरक आहे. कर्कपुरुषाची भावनिकता आणि कुंभ स्त्रीची अलिप्तता हेच मुख्य आव्हान आहे. कर्कपुरुषाला सतत भावनिक संपर्क हवा असतो, तर कुंभेला नेहमी स्पेस हवी असते. यामुळे गैरसमज, ईर्ष्या किंवा भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. इतरही त्रास आहेत, जसं की कर्केची पारंपरिकता आणि कुंभेची नाविन्यता, ज्यामुळे निर्णय घेण्यात मतभेद होऊ शकतात. ब्रेकअप होण्याची सुद्धा शक्यता असते जर संवाद कमी झाला तर, कारण कर्क भावनिकदृष्ट्या संपूर्णपणे शांत होतो आणि कुंभ दूर जाऊ शकते. ब्रेकअप टाळण्यासाठी नेमकी आता मी जे सांगते त्या काळजी घ्या किंवा त्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित संवाद, भावना आणि कल्पना शेअर करा. दुसरं म्हणजे एकमेकांचा स्पेसचा आदर करा. कर्केने कुंभेला स्वातंत्र्य द्यायला हवं. कुंभेने सुद्धा कर्केला भावनिक आधार देणं महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांच्या सामान्यतः आवडीसुद्धा की ज्या दोघांमध्येही सारख्याच आहे, जसे की सामाजिक काम किंवा प्रवास. चौथी गोष्ट म्हणजे ईर्ष्या आणि अलिप्ततेवर नियंत्रण.
कर्केने विश्वास ठेवायला शिकायला हवं. कुंभेने भावना व्यक्त करणं शिकायला हवं. यानंतर प्रेम यशस्वी करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? भावनिक आणि बौद्धिक संतुलन साधा. रोमॅन्टिक टेक्स्ट किंवा बौद्धिक चर्चा एकत्र करा. दीर्घकालीन योजना आखा, पण स्वतंत्र एकमेकांचं मत विसरू देऊ नका. ज्योतिष सल्लागाराची नक्की मदत घ्या, कारण नक्षत्र जुळण्यासाठी किंवा तुमच्या स्वभावांचे कंगोरे उलगडण्यासाठी ते फार महत्त्वाचं ठरतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमात धैर्य आणि समजूतदारपणा ठेवा. शेवटी मित्रांनो, कर्क आणि कुंभ यांचं नातं किंवा त्यांचं जे प्रेम आहे हे समुद्र आणि आकाशासारखं असतं. वेगळं पण एकत्र आलं की चमत्कार घडवतात. हे ऐकून तुमच्या मनात एक भावनिक चक्का सुद्धा लागू शकेल आणि तुम्ही या नात्याला हे लागू सुद्धा करू शकता असं वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या राशींच्या प्रेमकथांवरचे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, ते सुद्धा जरूर करू.